एवढं सुपर आणि सुंदर वातावरण झालेलं आहे आणि कंटिन्यू पाऊस आहे. म्हणजे आम्ही सातारावरून निघालोय तेव्हापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. हे बघा परत आम्हाला असं डोंगरावर जायचं आणि बघा दाट दुःख हे खालचं वातावरण बघा सुपरच. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आणि नीरज आम्ही दोघं जण ह्या असल्या प्रचंड पावसात आम्ही चाललो होतो मेरुलिंगवर. मेरुलिंग सातारापासून 20 किलोमीटर अंतरावर ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी आम्ही चाललेलो. तर जबरदस्त पाऊस आहे, जबरदस्त. सातारापासून आम्ही निघालोय पण कंटिन्यू पाऊस आहे, कंटिन्यू सतत. आणि हे वातावरण बघा इथं पूर्णपणे दुःख आहे, कंटिन्यू पाऊस. पाहू शकता तुम्ही आमचा नीरज आणि वाढणार पाणी डोंगरावरनं. आम्हाला वर जायचं आहे पुढं. पाणी 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 बघा मोबाईल मधून पाणी पडतं नीलच्या आमच्या आयफोन मधून, आयफोनच्या पाणी गेले. चला जाऊया. बघा आत्ताच आम्ही मेरुलिंगच्या डोंगरावर पोचलेलो आहोत. बघा डोंगराने मंदिर आतमध्ये, मंदिरात दर्शन करण्यासाठी तर आपण चाललो आहोत. पण हे बघा पूर्ण ढग, आपण ढगात असल्यागतच आहे पूर्णपणे. जबरदस्त वातावरण आहे. तर बघा आता आपण मेरुलिंगच्या डोंगरावर पोचलेलो आहोत आणि दर्शन करण्यासाठी चाललो होतो आपण आज. चला जाऊया. अतिशय सुंदर वातावरण आहे आणि जबरदस्त असा निसर्ग ना. खरंच पावसाळ्यात बघायला यायचं असेल तर तुम्हाला अशाच ठिकाणी जावं लागणार आणि त्याचा आनंद तुम्हाला लुटता येईल. हे समोर आहे ते मेरुलिंग मंदिर, श्री क्षेत्र मेरुलिंग मंदिर, तालुका जावळी. म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये तालुका जावळी या तालुक्यात हे मेरुलिंगचं मंदिर आहे. आणि अशा उंच ठिकाणी मंदिर. ठीक आहे बघा पूर्ण ढग दिसत आहेत, पूर्ण ढग, काहीच खाली दिसत नाही. आता आपण पूर्ण ढगात आहोत.
सह्याद्रीच्या उंच शिखरावर ढगांच्या साक्षीने हजारो वर्षापासून भक्तांच्या श्रद्धेचा दीप तेवत असणारे हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असलेले मेरुलिंग तीर्थक्षेत्र. खरंच इथे निसर्ग, इतिहास आणि भक्तीचा अद्भुत संगम आहे. इथे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी हिरवीगार झाडे, वळणावळणाचा घाट रस्ता आणि थंडगार वारा हा प्रवास अविस्मरणीय बनवतो. मंदिराच्या पाठीमागे श्री विठ्ठल माता रुक्मिणी, संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची छोटी छोटी मंदिरं आहेत आणि त्यांच्या शेजारी गणपतीचे छोटेसे मंदिर पण आहे. महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. हर हर महादेव या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो.